आज स्टुडिओमध्ये आपल्याबरोबर ऐश्वर्या नारकर आहे, तुम्हा सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे आणि तिच्याशी गप्पा मारायला तुम्हाला नक्की. आणि मनीष तिलाही आपण संक्रांती निमित्त इथे बोलवलं. ऐश्वर्या, मगाशी एकत्र कुटुंबाचे फायदे किंवा याच्याबद्दल आपण बोलत होतो. तुमच्याकडे कोण कोण आहे कुटुंबामध्ये, काय कसे सण कार्यक्रम साजरे करतात? माझ्या घरी सासूबाई होत्या माझ्या आणि 2 नंदा आहेत. आणि आता तर माझ्या म्हणजे अवीच्या मावशी आहेत सख्या, त्याही आमच्या इथे शेजारी त्यांचा फ्लॅट आहे. त्याच्यामुळे त्या दोघी जणी, माझ्या नंदा, माझी पुतणी माझ्याकडे असते. त्याच्यामुळे अशा आम्ही खूप बायका घरात एकत्र आहोत आणि अवी आणि अमेय दोघच पुरुष आमच्याकडे आहेत. बाजूला पडल्यासारखे अगदीच. पण त्यांचा आब एवढा असतो की ते आम्हाला बाजूला पाडतात दोघं मिळून. तर अशी आमची फॅमिली आहे. बेसिकली माझे 2 दीर आहेत, ते एक रत्नागिरी आणि एक गावाला असतात. आधी हे सगळे एकत्र लोअर परळला राहत होते. त्याच्यामुळे आम्ही लग्नानंतर आम्ही 5 जण वेगळे झालो आणि अशी आमची छोटीशी जॉईंट फॅमिली आहे आता. वाव. आणि म्हणजे असं एक कधीतरी कार्याच्या निमित्तानं सगळे एकत्र येतात. हो, अगदीच येतात. म्हणजे वास्तुशांत म्हण किंवा आता पूजा बिजा या साध्या गोष्टींना त्यांना गावावरून येता येत नाही, पण मोठ्या दिवाळीला म्हणा, वास्तुशांत आमच्याकडे आता होती तेव्हा सगळेजण आम्ही एकत्र जमलो होतो. तर अशा वेळी एकत्र येणं होतं. तर मी मगाशी तुला हे सांगत होते की जसं जॉईंट फॅमिलीचे म्हणजे संस्कार आपण म्हटलं, त्याचप्रमाणे म्हणजे घरातल्या कर्त्या स्त्रीची किंवा आता माझी म्हणूया, तर तशी एक जबाबदारी पण असते की ज्या वेळेला आपण जॉईंट फॅमिलीत राहून सगळी जबाबदारी त्यांच्यावर सोपवून आपण करिअरसाठी बाहेर पडतो, तर त्यावेळेला ती घरातली माणसं आपलं घर सांभाळत असतातच. आपलं म्हणण्यापेक्षा सगळ्यांचं असतं ते. पण तरी सुद्धा आपण घरी असताना, म्हणजे जे आपण मगाशी म्हटलं की रिलॅक्स होण्यासाठी एक दिवस असणं महत्वाचं असतो, पण मला असं वाटतं की त्यावेळेला सुद्धा आपण त्यांची जबाबदारी ओळखून किंवा तिथे आपण घरात एक दिवसच आहोत तर घरातलं काम करणं म्हणा किंवा त्या घरात ऍक्टिव्हली आपण राहणं, म्हणजे नुसतं आता मी घरात आहे तर मी झोपूनच राहीन किंवा मी टीव्हीच बघेन, तर तसं न करता ते वागणंही मला वाटतं खूप गरजेचं आहे. त्याने खूप फरक पडू शकतो आणि म्हणजे आपण दुसऱ्यासाठी काही केलं तर दुसरा शतपटीने आपल्यासाठी करतो, ह्या तत्वावर माझा खूप विश्वास आहे. त्यामुळे जॉईंट फॅमिलीचे जी काही भांडण होतात ती मला वाटतं या मुद्द्यावरून कदाचित होत असावीत बाहेर, की म्हणजे ती करिअरसाठी बाहेरच जाते किंवा ती नोकरीसाठी जाते, घरात बघतच नाही, हा मुद्दा असतो. त्यामुळे जेव्हा कधी आपण घरी असतो तेव्हा त्यांचं मन ओळखून त्यांच्यासाठी वागणं हे पण मला गरजेचं वाटतं. या खूप महत्वाचा मुद्दा तू मांडलेला आहेस आणि मला या निमित्ताने म्हणजे तू जो हा मुद्दा मांडला की आपण जेव्हा घरी असतो तेव्हा नो डाऊट आपल्याला थकलेलो असतो कामामुळे, त्याच्यामुळे झोपण्याची आवश्यकता असते, पण तरी सुद्धा त्यांना वेळ देणं, त्यांच्या भावना समजून घेणं हे महत्वाचं असतं. तुझ्याच सिरियल मधलं महाश्वेता जी पहिली गाजलेली, त्यातलं एक वाक्य मला आठवतं. त्याच्यामध्ये ते तुला वडील समजावून सांगत असतात, लग्न जमलेलं असतं तर जाणार असतं की बेटा नाती कस मागतात. हो, अगदीच. आणि महाश्वेता ही फारच छान सिरियल होती. म्हणजे त्याची एक भट्टी खूप छान जमली होती. स्क्रिप्ट पासून दिग्दर्शन म्हणूया किंवा आर्टिस्ट आम्ही जे एकत्र होतो ते म्हणजे परफेक्ट कास्टिंग होतं. आणि मुळात स्क्रिप्ट छान असल्यामुळे आम्हाला डायलॉग बोलावे लागायचे नाहीत. आम्ही म्हणजे जसं काही राधा बोलतेय किंवा कनू बोलतेय अशा पद्धतीनेच कॉन्व्हर्सेशन व्हायचं आणि ते खूप सीन्स जिवंत व्हायचे. त्यामुळे महाश्वेताचं म्हणूया माझ्या करिअरमधलं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे की जेणेकरून मला लोक ऐश्वर्या नारकर म्हणूनही ओळखायला लागले आणि महाश्वेताची राधा म्हणूनही ओळखायला लागले. आणि आता तर या सुखानो या आहे किंवा बेटिया हिंदीमध्ये तू करते आहे, तुझी नाटकं सोनपंखी सारखं नाटक, म्हणजे या सगळ्या कॅरेक्टर्स मधून आता तू लोकांच्या पर्यंत गेल्यास, एक इमेज तयार झालेली असते. याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. लोकांच्या मनामधले प्रश्न जे आहेत तेही मला तुला विचारायचे आहेत, पण त्याच्या आधी एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत.